नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 4. मागील भागात. असं म्हणतेस? ठीक आहे, मग विचार करतो. आदित्य. अशातच 4-5 दिवस गेले. त्या मीटिंगनंतर ईशा आदित्यच्या समोर जाणं देखील टाळत होती. आदित्यला तिचं वागणं कळत होतं आणि ती अशी का वागते हेही कळत होतं, पण तो सध्या तरी काही करू शकत नव्हता. अशातच संडे आला आणि ठरल्याप्रमाणे आरू आणि आदित्य तर इकडे ईशा आणि बाबा शॉपिंगला जाणार होते. आता पुढे. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती, त्यामुळे सगळं आवरून शॉपिंगला निघाली. ईशा आणि बाबा त्यांच्या 4 व्हीलरमधून निघाली. बाबा कधीच त्याची 4 व्हीलर घेऊन बाहेर निघायचा. बाबा ड्रायव्हिंग सीटवर बसला तर ईशा त्याच्या बाजूला बसली. बाबा, तू आयूला का नाही सोबत घेतलंस? ईशा. अगं, तिला घेतलं असतं ना तर तिच्यासाठी शॉपिंग नसती करायला जमली. तिने माझ्याकडे हे आहे ते आहे असं सांगून काहीच घेऊ दिलं नसतं. बाबा. पण अरे, ती आली असती तर तिच्यासाठी तिच्या आवडीच्या साड्या घेतल्या असत्या ना? ईशा. पण मला ह्यावेळी तिच्यासाठी फक्त साड्या घ्यायच्या नाहीत. बाबा जरा डोळे मिचकावत म्हणाला. म्हणजे? ईशाने न समजून विचारलं. जीन्स. बाबा जरा हळू आवाजात म्हणाला. सिरियसली बाबा, तुला आयूसाठी जीन्स घ्यायची आहे? हो, कारण तुझ्या आयूला जीन्स घालायची खूप हौस होती. पण तुझे आजोबा खूप कडक स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांनी तिला कधी हौस माऊसच करू दिलं नाही. बाबाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. खरंच बाबा, आजोबा खूप कडक होते? ईशाने थोडं नाराज होऊन विचारलं. हो, ते खूप कडक स्वभावाचे होते. जेव्हा त्यांना तुझ्या आयू आणि माझ्या प्रेमाबद्दल समजलं ना, तेव्हा तर ते खूप रागावले होते. त्यांनी काय काय केलं नाही आम्हाला वेगळं करण्यासाठी. पण एक वेळ अशी आली आणि मग त्यांनीच पुढाकार घेऊन जगाची पर्वा न करता तुझ्या आयूचा हात माझ्या हातात दिला. आणि मग त्या वाईट चालीरीतीपासून आणि त्या वाईट माणसांपासून आम्हाला दूर पाठवलं. बाबा. आणि मग त्यानंतर काय झालं बाबा? ईशाने अजून जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारला. माहीत नाही. त्यांनी तुझ्या आईकडून आणि माझ्याकडून वचन घेतलं होतं की काही झालं तरी आम्ही तिकडे यायचं नाही, आणि म्हणूनच तर त्यांच्या शेवटच्या दिवसातसुद्धा आम्हाला तिकडे जाता आलं नाही. आणि आता तर ते या जगातच नाही, त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. बाबा. असं म्हणून ईशा आपल्या विचारात हरवली. बरं चल. बाबा. कुठे? ईशाने न कळून विचारलं. अगं, शॉपिंग करायची आहे ना आपल्याला, मॉल आला. बाबा. तसं ईशाने बाहेर पाहिलं तर बाबाने गाडी मॉल बाहेर पार्क केली होती. हो चल, ईशा गाडीतून उतरता म्हणाली आणि मग दोघे शॉपिंग मॉलमध्ये घुसले. इकडे आदित्य आणि आरू देखील त्याच शॉपिंग मॉलला आले. आरू कंटिन्यू बडबड करत होती. मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे. आणि आदित्य मात्र शांतपणे तिची बडबड ऐकत होता. काय करणार बिचारा, त्याची लाडकी बच्चा होती ना ती. ईशा आणि बाबा साड्या घेण्यासाठी गेले. तिथे आयूसाठी काही साड्या पसंत केल्या आणि मग आयूसाठी जीन्स घेण्यासाठी ते दुसऱ्या बाजूला आले. खूप वेळेपासून आरू स्वतःसाठी कपडे बघत होती, पण तिला काही पसंत पडत नव्हतं. इकडे आदित्य मात्र फोनवर बिझी होता. ईशा त्या सेक्शनला आली. आयूसाठी तिने काही टॉप आणि जीन्स घेतली आणि मग स्वतःसाठी काही कपडे बघू लागली. इतक्यात तिची नजर एका टॉपवर गेली आणि नेमकं त्याचवेळी त्याच टॉपवर आरूचीही नजर पडली. पण ती तो टॉप घेणार त्याआधीच ईशाने तो टॉप घेतला आणि ट्रायलसाठी गेली. तो टॉप कोणी घेतला हे आरूला माहीत नव्हतं. ती हताश चेहऱ्याने तिथेच उभी राहिली. काय ग, काय झालं? आदित्यने तिला तिथेच उभं राहिलेलं पाहून विचारलं. मगापासून कपडे बघते तर काहीच पसंत पडत नव्हतं, आणि एक टॉप आवडला तर तोही मी घेण्याआधी दुसरं कोणी घेतला. आरू बारीक तोंड करून म्हणाली. इट्स ओके बच्चा, दुसरा कोणता तरी घे. आदित्य. नाही, मला तसाच टॉप हवा आहे. आरू. आता मात्र आदित्याने मनातच डोक्याला हात लावला. पण काय करणार, काहीतरी करावं लागणार होतं. शेवटी काय, त्याची लाडकी बहीण होती ना, आणि तो तिच्यावर जीव ओवाळून टाकायचा. आणि मग त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि मग एका सेल्समॅनला बोलावलं आणि मग त्याने त्या टॉपबद्दल सेल्समॅनला विचारलं. सॉरी सर, तो एकच पीस होता आमच्याकडे, आता दुसरं नाही. पण पुढच्या महिन्यात नवीन स्टॉक येईल, सेल्समॅनने माहिती दिली. सेल्समनचं बोलणं ऐकून दोघेही विचारात पडले आणि आरूचा चेहरा तर आता ती कधी खाली बसून मोठमोठ्याने रडायला लागेल असा झाला होता. आता तिची समजूत काढणं गरजेचं होतं. हे बघ बच्चा, ते म्हणतायत ना पुढच्या महिन्यात येईल म्हणून, मग तू आता दुसरं काहीतरी घे. मग आपण पुढच्या महिन्यात पुन्हा शॉपिंगला येऊ, ओके? आदित्य. ओके. आरू नाराज होऊन म्हणाली आणि मग तिने काही कपडे सिलेक्ट केले आणि ट्रायल करण्यासाठी गेली.
ईशा देखील ट्रायल रूमच्या जवळ जाऊन उभी राहिली आणि मागून आरू पण आली. दोघींमध्ये खूप लेडीज होत्या ट्रायलसाठी. आरूचं लक्ष राहून राहून ईशाच्या हातातल्या त्या टॉपकडे जात होतं आणि ईशाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. काही वेळात ईशाचा नंबर आला आणि ती ट्रायल रूममध्ये गेली आणि काही वेळाने ती ट्रायल करून बाहेर आली आणि हसत आरूसमोर जाऊन उभी राहिली. हाय ईशा. हाय आरू. हे घे, तुला आवडला आहे ना हा टॉप? ईशा तिला टॉप देत म्हणाली. तुला कसं माहीत हा टॉप मला आवडला ते? आरू. ईशा हलकेच हसली आणि म्हणाली, बस कळलं असंच. आणि तिने आरूच्या हातात टॉप दिला. खरंच घेऊ? आरू जरा घाबरत म्हणाली. खरंच, आणि तसंही हा माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर छान दिसेल. आणि आपली आवडती गोष्ट आपल्याला नाही मिळाली की कसं वाटतं हे मला चांगलंच माहीत आहे. ईशा आदित्यच्या चेहरा डोळ्यासमोर आणत पटकन बोलून गेली. म्हणजे? आरूने न समजून विचारलं. काही नाही, घे, छान दिसेल तुला. बाय ईशा. आणि मग ईशाने आपलं बिल केलं आणि बाहेर आली. त्याचवेळी आदित्य दुसऱ्या बाजूला फोनवर बोलत होता, त्यामुळे दोघांनी एकमेकांना पाहिलं नाही. ईशाने आपली शॉपिंग उरकली आणि आईबाबासाठी आणखीन खरेदी करायला दुसऱ्या सेक्शनला गेली. इकडे आरू उड्या मारत आदित्य जवळ आली. दादू, झाली माझी शॉपिंग. आरू उड्या मारत म्हणाली. थँक गॉड. आदित्य तोंडातल्या तोंडातच पुटपुटला. काय म्हणालास? आरू. काही नाही, चल मग घरी. आदित्य. हो, पण बिल करायचं आहे. आणि हा बघ, मला तो टॉप मिळाला. आरू त्याच्यासमोर टॉप नाचवत म्हणाली. हा कसा काय मिळाला? आदित्य. अरे, हा टॉप ज्या मुलीने घेतला होता ना, माहीत नाही तिला कसं कळलं मला हा टॉप आवडला ते, आणि मग तिने स्वतःहून हा टॉप मला दिला. आरू. हो का? कोण होती ती मुलगी? आदित्यने आश्चर्य व्यक्त करत विचारलं. माहीत नाही, मी तर तिला नाव विचारायचं पण विसरले. आरू स्वतःच्याच डोक्यात टपली मारत म्हणाली. तू पण ना बच्चा, तिला थँक्स तरी म्हणालीस का? आदित्य. तसं आरूने नाही म्हणून मान हलवली. तसा आदित्य हसला आणि म्हणाला, चल आता घरी. पण ती पुन्हा भेटली ना तर नक्की तिला थँक्यू म्हणेन. आरू. एकदा गेलेली माणसं परत भेटत नाही, आणि भेटली तरी ती तशीच राहिलेली नसतात. आदित्य ईशाचा चेहरा समोर आणत म्हणाला. काही वेळाने आदित्य आणि आरू मॉलच्या बाहेर आले. बच्चा, तू इथेच थांब, मी गाडी घेऊन येतो. आदित्य म्हणाला. ओके दादू. आरू. आणि मग आदित्य गाडी आणायला गेला. इकडे आरूने लगेच आपला मोबाईल काढला आणि ब्लूटूथ लावून गाणी ऐकू लागली. इकडे ईशा देखील खाली आली. बाबा देखील तिला सांगून पार्किंगला गाडी आणायला गेला होता. ईशा एकटीच इकडे तिकडे बघत होती. इतक्यात तिचं लक्ष आरूकडे गेलं, तर एक कार भरधाव वेगाने आरूच्या दिशेने येत होती. आजूबाजूचे लोक तिला ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ती डोळे बंद करून गाणी ऐकत होती, म्हणून तिला काही ऐकू येत नव्हतं आणि काही दिसत नव्हतं. अशातच ईशा पटकन तिच्या दिशेला धावली आणि ती गाडी तिला धडक देणार त्याआधीच ईशा तिला घेऊन बाजूला झाली. त्यानंतर ती गाडी तिथून निघून गेली. पण या सगळ्या गडबडीत ईशाच्या पायाला मात्र चांगलीच दुखापत झाली. तिच्या पायाला मोठी जखम झाली होती. तिथे असलेले सगळेच लोक दोघींच्या दिशेला धावले. ईशा मात्र तिथेच कणवळत बसली होती. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. ती गाडी केव्हा माझ्या दिशेने आली. आरू रडत रडत म्हणाली. तू ठीक आहेस ना? ईशाने कणवळत विचारलं. हो. आरू मान हलवत म्हणाली. तेवढ्यात तिथे बाबा आला. पिल्लू. बाबा मोठ्याने ओरडला. बाबा. ईशा. हे काय झालं? तुला कसं लागलं? बाबा. अरे, एक गाडी स्पीडमध्ये आली. तुमची मुलगी आली म्हणून ही मुलगी वाचली, नाहीतर आज ही मुलगी. गर्दीतून एक माणूस म्हणाला. तसं बाबाने आरूकडे पाहिलं. आरूनेही घाबरून बाबाकडे पाहिलं. आता बाबा तिला ओरडेल असं वाटलं, पण बाबा तिच्या जवळ आला आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला. तू ठीक आहेस ना बाळा? आरूने फक्त घाबरत हो म्हणून मान हलवली. मग बाबाने पुन्हा ईशाकडे पाहिलं आणि म्हणाला. बेटा, चल आपण डॉक्टरकडे जाऊ. आणि मग बाबाने तिला पटकन आपल्या दोन्ही हातावर उचललं आणि तिला घेऊन तो कारच्या दिशेने निघाला. काही वेळात सगळी गर्दी पांगली. आता आरू एकटीच उभी होती. आरू ईशाची गाडी गेली त्या दिशेला पाहत उभी होती. इतक्यात अचानक तिच्या खांद्यावर एक हात जाणवला आणि तिने दचकून मागे बघितलं, तर आदित्य तिच्यासमोर उभा होता. तसं आरूने पटकन आदित्यला मिठी मारली. आरू, बच्चा, काय झालं? कुठे हरवली होतीस? कधीपासून तुला आवाज देत होतो, आणि तू एवढी का घाबरली आहेस? आदित्य.
इतक्यात त्याच्या कानावर आरूचा हुंदका आला. मग त्याने तिला मिठीतून बाहेर काढले आणि विचारलं, काय झालं बच्चा? आदित्य. आणि मग आरूने सगळं काही त्याला सांगितलं. काय? कोण होती ती मुलगी? आदित्य. मला माहीत नाही दादू, पण तिने माझा जीव वाचवला. मला तिला भेटायचं आहे. आरू रडत रडत म्हणाली, शांत हो, रडू नकोस, आपण शोधून काढू तिला. आदित्य आरूला शांत करत म्हणाला. ओके. आता ही आरू रडत म्हणाली, चल आधी घरी जाऊ. आदित्य. आणि मग आदित्य तिला घेऊन निघाला. गाडीतही आरू शांत शांत होती. अजूनही तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. सतत बडबड करणारी आरू शांत बसली होती आणि आदित्यला या गोष्टीचा त्रास होत होता. कारण त्याची लाडकी बहीण याआधी फक्त त्याचे डॅड गेले तेव्हा शांत होती. खूप प्रयत्नाने त्याने तिला हसायला शिकवले होते. त्यानंतर ती आज एवढी शांत होती. काही वेळाने दोघेही घरी पोचले. आरू आल्या आल्या सोफ्यावर बसली. आताही तिच्या डोळ्यात पाणी होतं. झाली का शॉपिंग? मॉम बेडरूममधून बाहेर येत्या येत्या म्हणाल्या. पण तिचं लक्ष होतंच कुठे त्यांच्या बोलण्याकडे. अगं मी काय म्हणते? बोलत बोलत मॉम तिच्या समोर येऊन उभ्या राहिल्या आणि तिचे भरलेले डोळे पाहून पटकन तिच्या जवळ जाऊन बसल्या. आरू काय झालं? रडतेस का? मॉमने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. तसं तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि पटकन त्यांना मिठी मारून मोठ्याने रडू लागली. आरू काय झालं बाळा? का रडतेस? मॉमने देखील भरल्या डोळ्यांनी विचारलं. तिचं रडणं त्यांना देखील सहन होत नव्हतं. आरू जा बच्चा, आवरून घे. झाल्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. आदित्य. काय झालं आधी? ही एवढी का? मॉम. आरू मी काय सांगितलं? उठ लवकर. आदित्यचा पुन्हा आवाज आला आणि मग आरू उठली आणि बेडरूममध्ये गेली. आधी काय झालं? ती एवढी का रडते? मॉम. आणि मग आदित्यने मॉमला मॉलमध्ये घडलेलं सगळं सांगितलं. कोण होती ती मुलगी? मॉम. माहीत नाही, पण यू डोंट वरी, मी लवकरच शोधून काढेन तिला. आदित्य. इकडे बाबा ईशाला घेऊन घरी आला. आयूने किचनमधून त्यांना आलेलं पाहिलं आणि म्हणाल्या, झाली का शॉपिंग बापलेकीची? सावकाश आत ये. बाबा. आयूने हे ऐकलं आणि त्या बाहेर आल्या. काय रे, कोणाला म्हणतोय? आणि त्यांनी ईशाला पाहिलं आणि धावतच ईशाजवळ आल्या. ईशा काय झालं तुला हे? आयू ईशाकडे पाहून म्हणाल्या. आयू शांत हो, जास्त काही नाही. ईशा आयूला शांत करण्यासाठी म्हणाली. अरे वासू, तू तरी सांग, काय झालं? आयू जरा ओरडून म्हणाल्या. ईशा शांत हो, जास्त काही नाही, थोडं लागलं आहे. डॉक्टरकडे नेलं होतं तिला. फक्त काही दिवस आराम केला की बरं वाटेल तिला. बाबा. अरे पण एवढं लागलं कसं तिला? आयू. हे बघ, ते महत्त्वाचं नाही. तू एक काम कर, तिला बेडरूममध्ये घेऊन जा आणि तिला आराम करू दे. बाबा. अरे पण. आयू. जा म्हणतोय ना. बाबा जरा मोठ्याने म्हणाला. बाबाने मुद्दामहून आईला खरं सांगायचं टाळलं. तसं आयूने ईशाला आधार देत बेडरूममध्ये नेलं आणि मग तिला बेडवर झोपवलं. ईशू तू आराम कर, मी जेवण तयार झालं की तुला आणते. आयू. ईशा. आणि मग आयू बाहेर गेल्या आणि काही क्षणात ईशाला झोप लागली. त्यानंतर अगदी आयू बाबा सतत तिच्या जवळच होते. दोघांनी जेवणही तिच्याच रूममध्ये केलं. त्यांच्या हट्टामुळे ईशाही जेवली. बरं मी काय म्हणते ईशू, उद्या तू ऑफिसला जाऊ नकोस, तुझी तब्येत ठीक नाही. आयू. नको आयू, खूप काम आहे ऑफिसमध्ये. आता कुठे सगळ्यांची नव्याने सुरुवात झाली आहे. ईशा. बेटा सगळं मान्य आहे, पण आता तुझी तब्येत ठीक नाही आणि अशा अवस्थेत तू कसं काम करणार? बाबा. हो ना. आयूनेही बाबांच्या होमध्ये हो मिसळला. अरे बाबा, माझं काम बसूनच असतं, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ईशा. तू एक काम कर ना, ईमेल पाठव ना, म्हणजे तुझी बॉस काही बोलणार नाहीत आणि तसंही तब्येत ठीक नाही म्हटल्यावर ते घेतील समजून. बाबा. हो हो, लगेच कर ईमेल. आयू. आता ईशाला माहीत होतं ते दोघे काही ऐकणार नाहीत, म्हणून तिने देखील लगेच ऑफिस लॅपटॉपवर ईमेल केला. इकडे आदित्यच्या डोक्यात सकाळी जे घडलं त्याच विचाराने थैमान घातलं होतं. जे घडलं ते नक्की काय होतं? आरूसोबत जे घडलं तो एक ॲक्सिडेंट होता की कोणीतरी जाणून बुजून तिला नुकसान पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न? गेल्या काही वर्षात त्या बिझनेस वर्ल्डमध्ये आल्यापासून त्याला मित्र जरा कमीच मिळाले, पण त्याच्या चांगल्या कामातून त्याने दुश्मन मात्र भरपूर मिळवले होते. त्यांच्यापैकी तर कोणी हा प्रयत्न केला नसेल ना, असं त्याला राहून राहून वाटत होतं. आणि त्यात ती मुलगी जी अचानक कुठून आली, जिने आरूला वाचवलं होतं आणि मग कुठे गेली, त्याच विचारात तो होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर त्याच्या मित्राचा फोन होता.
आदित्यने पटकन फोन उचलला. हां बोल, का फोन करत होतास? सॉरी अरे, मी जरा कामात होतो म्हणून मी फोन उचलला नाही. आदित्यचा मित्र रवी म्हणाला. नाही यार, इट्स ओके, मीच जरा घाईत तुला फोन करत होतो, त्याबद्दल सॉरी. आदित्य दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. काही नाही यार, बोल ना, तू का फोन करत होतास? रवी. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. आदित्य. बोल ना. रवी. फोनवर नाही, तुला कधी वेळ आहे ते सांग मला. आदित्य. वेळ म्हणशील तर सध्या अजिबात नाही, पण आपण आता भेटू शकतो. तुला आता भेटायला जमेल का? रवी. आता? चालेल. कुठे भेटूया? आदित्य. मी तुला लोकेशन सेंड करतो, आपण तिथेच भेटू. रवी. ओके. आदित्य. आणि मग आदित्य आवरायला निघून गेला. मग काही वेळात दोघे एका पबमध्ये भेटले आणि मग दोघे एक टेबल पकडून बसले. दोघांनी ड्रिंक मागवल्या. बोल, का बोलावलंस? रवी ड्रिंक घेता घेता म्हणाला. तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. आदित्य. मग बोल ना. रवी. आणि मग आदित्यने सकाळी घडला सगळा प्रकार रवीला सांगितला. रवी पोलीस खात्यात DSP म्हणून कार्यरत होता, म्हणून आदित्यला त्याला सगळं सांगणं योग्य वाटत होतं. तुला खरंच असं वाटत आहे का की सकाळी घडला तो एक अपघात नसून एक प्लॅन असू शकतो? रवीने खात्री करून घेण्यासाठी विचारलं. माहीत नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. आदित्य. ठीक आहे, मग काळजी करू नकोस, मी माझ्याप्रमाणे या गोष्टीचा छडा लावतो. रवी आदित्यला आश्वस्त करत म्हणाला. ओके. आदित्य. बरं, मग आता टेन्शन फ्री हो. रवी जरा हसत म्हणाला. असं काही नाही, तुझ्याबरोबर बोलून बरं वाटलं. आदित्य. हो ना, मग तुझ्या चेहऱ्यावर अजून कसलं टेन्शन दिसतंय मला? रवी त्याच्या चेहऱ्याकडे निरखून बघत म्हणाला. नाही, असं काही नाही. आदित्य. खरंच? पण मला असं वाटत नाही. ठीक आहे, नको सांगू. जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा हा तुझा मित्र आहे हे विसरू नकोस. रवी. आदित्य. अजून काही वेळ दोघांनी गप्पा मारल्या आणि मग आपापल्या घरी निघून गेले. आज सकाळी सकाळी लवकरच आदित्य ऑफिसला आला, पण काही केल्या काल घडलेला प्रकार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. काल आरूला गमवता गमवता राहिला होता तो. या विचारात तो आपल्या केबिनमध्ये बसून फाईलची उलटापालट करत होता. काय हवं होतं ते सुद्धा त्याला कळत नव्हतं. हळूहळू सगळे ऑफिसला आले. तसं आदित्यने नामदेव दादांना सांगून अवधूत मोरे म्हणजेच मॅनेजरला बोलावून घेतलं. मोरेही धावतच केबिनमध्ये आले. यस सर, मला बोलावलंत? मोरे जरा घाबरून म्हणाला. मोरे, मला फॅक्टरी साईडवरच्या कामाचे अपडेट्स हव्यात. आदित्य जरा कडक शब्दात म्हणाला. सर, त्या सगळ्या डिटेल्स तर ईशाकडे आहेत. मोरे जरा घाबरत म्हणाला. मग मिस देवधरना पाठवा आणि नवीन माल आला की नाही ते पहा. आदित्य ओरडून म्हणाला. सर, ते ईशा अजून आली नाही. आदित्य. काय? किती वाजलेत मोरे? शार्प 9:30. त्यांना ऑफिसची वेळ माहीत नाही का? आदित्य जास्तच चिडून म्हणाला. मी पाहतो सर. मोरे. फास्ट. आदित्य. आणि मग मोरे धावतच बाहेर गेले. मूर्ख आहे ही मुलगी, कामाची वेळ देखील पाळता येत नाही. आदित्य मनात विचार करत म्हणाला. इकडे ईशाचा फोन वाजत होता. तिने पाहिला तर मोरेचा कॉल होता. तिने पटकन फोन उचलला. हॅलो सर, काय झालं? ईशा. ईशा कुठे आहेस? सर खूप चिडले आहेत, प्लीज लवकर ये. त्यांना फॅक्टरी साईडवरच्या डिटेल्स हव्या आहेत. मोरे घाईघाईत म्हणाले. सर, ते मी ईमेल वगैरे राहू दे, प्लीज काही बोलू नकोस, लवकर ये. मोरे पटकन बोलले. ओके सर. ईशा. आणि मग ईशाने फोन ठेवला आणि आवरायला निघून गेली. काही वेळात ती आवरून बाहेर आली. हे काय, कुठे निघालीस? आयूने तिला आलेलं पाहून विचारलं. आयू, ऑफिसला निघाले, महत्त्वाचं काम आहे. ईशा. अगं पण तुझी तब्येत ठीक नाही आणि रात्री तर तुला ताप होता बाळा, नको ना जाऊस. आयू. आयू, तू काळजी करू नकोस, मी लवकरच येईन. ओके. आणि मग ईशा घरातून बाहेर पडली. अगं डब्बा. आयू तिच्या मागून येत म्हणाल्या. मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाईन, तू काळजी करू नकोस. ईशा. आणि जाणार कशी आहेस? बाबाला सांगू का तुला सोडायला? आयू. नको, मी कॅब बुक केली आहे. ईशा. आणि मग ईशा दुखणाऱ्या पायानेच धावत पडत कॅबमध्ये बसली आणि ऑफिसला पोहोचली आणि फाईल घेऊन सरळ आदित्यच्या केबिनमध्ये गेली. आदित्य आधी सैरभैर झाला होता आणि तिला पाहून तर अजूनच चवताळला. मिस देवधर, ही वेळ आहे का ऑफिसला यायची? आदित्य. सॉरी सर, पुन्हा असं नाही होणार. ईशा मान खाली घालून म्हणाली. जर काम जमत नसेल ना तर घरी बसा. मला आणि या कंपनीला कामाची किंमत नसलेल्या लोकांची अजिबात गरज नाही. आदित्य.
ईमेल मिळाला नाही का यांना, की अजून मोरे सरांनीच पाहिले नाही? कदाचित नसेल पाहिला. ईशा मनातच विचार करत होती. आता इथे उभं राहून काय करणार? सत्यनारायणाची पूजा आहे, प्रसाद घेऊन जाणार का? आदित्य ओरडून म्हणाला. तसं ईशा भानावर आली आणि सॉरी सर, आज फॅक्टरी साईडवर जाऊन तिथल्या कामाचे सगळे रिपोर्ट हवे आहेत आणि तेवढंच नाही तर मला नवीन मालाबद्दलही सगळे रिपोर्ट हवे आहेत. आदित्यने धारदार आवाजात फरमान सुटले. ओके सर. ईशा. आणि मग ईशा दुखणाऱ्या पायानेच बाहेर आली. खरं तर तिला चालणंसुद्धा जमत नव्हतं आणि आज आदित्यचा राग पाहून त्याला काही सांगणंसुद्धा योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग तिने त्याच अवस्थेत काम करायची तयारी केली आणि मग आपल्या कामावर निघाली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.